हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी पुन्हा एक जिरा राईस ही रेसिपी घेऊन आली आहे. चला तर मग बघूया आपल्याला काय काय साहित्य लागेल. इथं मी 2 वाटी राईस धुवून स्वच्छ घेऊन घेतला आहे. कोरिअँडर, तूप, जिरा आणि सॉल्ट हे इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपल्याला लागणार आहे. मी आता कुकर हीट करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी तूप ॲड करेल आणि ते मेल्ट झाल्यावर त्याच्यामध्ये जिरा ॲड करेल. ते 2 मिनटं आपल्याला जिरा रोस्ट करून घ्यायचा आहे. काही लेडीज गरम पाण्यामध्ये राईस टाकून त्याच्यावर जिरा टाकतात, ज्याच्यामुळे त्याला येल्लो कलर येतो, तर त्याच्याने राईस छान दिसत नाही. तर मग आता आपण तूपमध्ये जिरा टाकून त्याला 2 मिनटं रोस्ट करायचं आहे, जाळायचं नाही आहे. आता मी त्याला छान भाजून घेतलं आहे. आता मी त्याच्यामध्ये कोरिअँडर टाकेल. प्लीज कोरिअँडर थोडंसं तुम्ही ॲड नक्की करा, याच्याने खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि राईस अजूनच छान लागतो. आता ते कोरिअँडर पण थोडंसं भाजून घेतलं आहे. याच्यामध्ये मी गरम पाणी घालत आहे. प्रत्येक राईसला पाणी कसं लागतं हे त्या राईसच्या याच्यावर अवलंबून असतं, तर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या राईसला लागणाऱ्या हिशोबानुसार पाणी घाला. मी इथं माझ्या हिशोबाने घातलेलं आहे. आता याला छान मी उकळी येऊ देईल. मग याच्यामध्ये राईस आणि सॉल्ट टाकायचं आहे. हे आता आपण छान मिक्स करून घेऊया. मी आता याच्यात सॉल्ट टाकते आहे. याला कवर करून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपला जिरा राईस यम्मीवाला तयार आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.